नमस्कार, मी संतोष मोरे. आपण पाहताय मुंबई आउटलुक. महायुतीमध्ये चौथा भिडू दाखल होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप सोबत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर मनसे आणि महायुतीमध्ये एंट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दिल्लीमधून राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील भेट झाली होती आणि आज ताज ग्रँड हॉटेलमध्ये महायुतीतील प्रमुख दोन पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. मात्र महायुतीमध्ये यापूर्वीच महत्त्वाचे 3 पक्ष असताना देखील राज ठाकरे यांना महायुतीत का सामील करून घेण्यात येत आहे, हा प्रश्न सर्वच जनतेला आणि महाराष्ट्रातील लोकांना पडलेला आहे. केंद्रामध्ये सत्ता, अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असताना देखील स्वबळावर भाजप महाराष्ट्रात का निवडणूक लढू शकत नाही, असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता भाजपने 400 पारचा आकडा दिलेला आहे. मात्र 400 खासदार निवडून आणण्यासाठी भाजप सर्व प्रयत्नाला लागलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2000 अनेक वर्षांपासून शिवसेना फुटीपूर्वी जी शिवसेना होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातली, त्याला 2001 त्यानंतर शरदचंद्र पवार यांच्या ह्या 2 प्रमुख महाराष्ट्रातील जे 2 पक्ष होते यामध्ये फूट पाडून 2021ला राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं. मात्र असं असताना देखील महायुतीला या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागा ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यापैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार हा भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांचा आहे. मात्र एवढं सर्व केलं असताना देखील महाराष्ट्रात 45ची जी मॅजिक फिगर आहे ही भाजपला गाठता येणं अशक्य आहे, असे विविध जे सर्वे आणि जे ओपनिंग पोल जे आलेले आहे आणि जाणकारांच्या मते देखील असं मानण्यात येतं की भाजपला 45चा आकडा हा अद्यापही गाठता येणार नाही. तर का गाठता येणार नाही, तर ज्या प्रकारे महाराष्ट्रातील 2 मराठी माणसांचे जे पक्ष होते, एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांच्या 2 पक्षामध्ये फूट पाडून ज्या प्रकारे महायुतीमधून भाजपने जे रणनीती आणि जे व्यूहरचना आखून जे फूट पाडण्यात आली याचा रोष कुठेतरी मराठी माणसांमध्ये आहे. शिवसेनेतून शिंदेंना बाहेर पाडलं, शरद पवार यांच्यातून त्यांचे पुतणे अजित पवारांना बाहेर पाडण्यात आलं. मात्र एवढं करून देखील कुठेतरी जे सर्व येत आहे त्या ठिकाणी जे भाजपला हवं आहे ते साध्य होत नाही आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाने गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा निर्धार घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर सर्वात पहिले चंद्रकांत पाटील भेटून गेले होते, सदिच्छा भेट दिली होती राज ठाकरे यांच्या घरी. त्यानंतर आशिष शेलार असो, प्रवीण दरेकर असो, देवेंद्र फडणवीस असो आणि विद्यमान शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, हे वारंवार राज ठाकरे यांच्या घरी जायचे, भेटी घ्यायचे, चर्चा होती. ते गणपतीचं निमित्त असो, दर्शनाचं, या विविध गोष्टींवर राज ठाकरे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेकदा भेटलेले आहे. तर तेव्हापासूनच कुठेतरी राज्यामध्ये मनसेला सोबत घेण्याचं एक चाचपणी करण्यात येत होती. मात्र मनसेला जर सोबत घेतलं तर उत्तर भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ज्यावेळेस झाली होती 2008-9मध्ये, त्यावेळेस ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी हिंदी साईड म्हणजे उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांवर जे स्टेटमेंट दिलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी ह्या भागामध्ये याचा परिणाम होऊ शकतो. तसंच भाजपचे जे खासदार होते त्यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केला होता. मात्र हे सर्व पाहता
अखेर लोकसभा निवडणुकीचं जे मुहूर्त आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत सामील करण्याचं ठरवलं. तर महायुतीमध्ये राज ठाकरे यांना सामील करण्याचं प्रमुख कारण हे आहे की ठाकरे, कारण की महाराष्ट्रात जर राजकारण हे ठाकरेंच्याच अवतीभोवती फिरते हे अनेक निवडणुकीमधून स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाला ठाकरे आडनावाला मानणारा मराठा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि हाच निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळं राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याचा भाजपच्या वतीने प्रयत्न करण्यात येत होता आणि आता तो जवळपास यशस्वी पण झाल्याचं आपण बोलू शकतो. एवढं महायुतीमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे ठाकरे आणि महाराष्ट्राचं जे समीकरण आहे हे पाहता मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे यांची प्रमुख ताकद आणि त्यांचं जे बळ आहे ते मुंबई, ठाणे, त्यानंतर कल्याण, त्याचप्रमाणे नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जाळं आहे. राज ठाकरे यांना मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात असला तरी मात्र ह्या ज्या प्रमुख जे हे जिल्हे आहे इथं सर्वाधिक आहे. विशेषतः शिवसेनेप्रमाणे मनसेची देखील मुंबईत सर्वाधिक ताकद आहे. 2019मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये जर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार उभे नव्हते केले, मात्र विधानसभेची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले होते. परंतु कल्याण डोंबिवली मतदारसंघातूनच मनसेचा एकमेव आमदार निवडून आले होते आणि ते राजू पाटील होते. मात्र असं असताना देखील मुंबईमध्ये जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये साधारणतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 5.5 लाखाच्या जवळपास मतं मिळाली होती. त्यामुळं मनसे जर आपल्यासोबत आल्या तर मुंबईतील जे मतदार आणि जे सीट आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल, कारण की मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ येतात आणि मुंबईमध्ये सर्वाधिक ताकद ही उद्धव ठाकरे यांची आहे. अनेक वर्ष महापालिकेवर उद्धव ठाकरे यांचं प्रशासन यांची सत्ता होती. आता प्रशासन असल्यामुळं पूर्ण अधिकार हे आयुक्तांकडे आहे. मात्र महापालिका आणि मुंबई हे समीकरण ठाकरेंपासून कधीच दूर गेलं नव्हतं. त्यामुळं एक ठाकरे जो ब्रँड आहे हा निवडणुकीमध्ये आपल्यासोबत असावा याकरिता राज ठाकरे यांना सोबत घेण्यात आलं. आणि दुसरं म्हणजे की राज ठाकरेंचं जे वक्तृत्व आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांचं भाषण ऐकायला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यांचं भाषण ऐकणं पसंत असतं. युवकांमध्ये खास करून राज ठाकरे यांची मोठ्या प्रमाणात क्रेज आहे. तर कुठेतरी एक प्रमुख वक्ता आपल्याला मिळणार आणि संपूर्ण राज्यामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे यांना दाबण्यासाठी यांना एक तोड म्हणून राज ठाकरे यांना समोर आणण्यात आलेले आहे. कुठेतरी ठाकरे विरुद्ध ठाकरे उभं केल्यानं जे आगामी लोकसभेमध्ये जे साध्य करायचं तर हे भाजप साध्य करण्यासाठीच राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. राज ठाकरे यांच्याकडून 3 जागेंची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र 3 जागेपैकी 1 जागा देण्याची शक्यता आहे. परंतु त्या ठिकाणी 1 जागेवर मिळालेल्या माहितीनुसार की अमित ठाकरे यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी या संदर्भात भाजपकडून एक मत मांडलेलं आहे. मात्र राज ठाकरे बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे. परंतु जर भाजपला मागितल्याप्रमाणे जरी 2 जागा 3च्या ठिकाणी जर दिल्या तर बाळा नांदगावकर यांना नाशिक जो मतदारसंघ आहे तिथून उमेदवारी तो मतदारसंघ मागितलेला आहे, शिर्डी मागितलेला आहे. मात्र दक्षिण मुंबई ह्या 3 मतदारसंघापैकी 2 जरी दिल्या तर अमित ठाकरे यांना दक्षिण मुंबईतून तर बाळा नांदगावकर यांना जर शिर्डी किंवा नाशिक जर मिळाली तर त्या ठिकाणी उमेदवारी देण्यासंदर्भात देखील मनसेमध्ये एक अंतर्गत विचार सुरू आहे. परंतु हे असलं तरी एक मात्र नक्की आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. 2014च्या पहिले जे मनसे ज्यावेळेस फूट झाली होती त्यावेळेस जे महापालिकेच्या आणि लोकसभेची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर सभेतून टीका केली होती. त्या टीकेला त्यावेळेस बाळासाहेब असल्यामुळं जास्ती महत्त्व देण्यात आलं नव्हतं. त्या बाळासाहेबांना देखील उत्तर दिलं होतं. मात्र ह्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक ह्यासाठी महत्त्वाची असणार आहे कारण की ह्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे मोठा संघर्ष या निवडणुकीतून पाहायला मिळणार आहे.